आणि त्याच्या समेत नवनाथ मुकणे ही सर्वांची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर देवेंद्र ठाणगे सन ऑफ तानाजी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. एक विक्रम ज्याने कालच्या दिवशी प्रस्थापित केला होता. एकाच दिवशी 2 विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केल्या होत्या. रुपेश म्हस्के जे नक्कीच टी शर्ट स्पॉन्सर आहेत त्या पिंपळा संघाचे, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच हे टी शर्ट आपण पाहतो आणि ते व्हीआयपी डायझवर देखील विराजमान आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जर्मन पिंपळा संघ जो आपण खेळताना पाहतोय, जे जर्सी आपण पाहतोय खेळाडूंच्या अंगामध्ये, त्या जर्सी नक्कीच रुपेशजी म्हस्के यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. टी शर्ट स्पॉन्सर आहेत जर्मन पिंपळा संघाचे. अवंतपणे अकाउंट ओपन होते. इथे मात्र चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू हाताळताना गोलंदाज निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलीकडे. एक अंतिम सामना आपण पाहतोय पिंपळास विपक्ष भावले बी या दोन संघामध्ये. 2-2 षटकाचा सामना. पहिले षटक मार्गस्थ आहे. देवेंद्र ठाणगे सन ऑफ तानाजी फ्रंटल गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय. तर सामना करेल फलंदाज सूरज केने. इथे मात्र मिश्राईन फटका आहे. चेंडू मध्ये झेल अवघड आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज सूरज केने आणि एका धावने संघाची धावसंख्या 2. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय पिंपळास विपक्ष भावले बी या दोन संघामधील. पहिले षटक मार्गस्थ आहे. देवेंद्र ठाणगे पहिले षटक हाताळतोय. तर यावेळी सामनागर फलंदाज नवनाथ मुकणे. अंतिम सामना आपण पाहतोय या सरपंच उपसर्ग चषकामधील भावले विपक्ष पिंपळास या दोन संघामधील. इथे मात्र सैफुल्लाच्या चेंडूला खेळलेला एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अगदी अंगाला चेंडू अडवलेला आहे पेडीकरी झोनमध्ये, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजांना. तसा निराश आपण पाहतोय देवेंद्र ठाणगे क्षेत्ररक्षकावर. या 2 धावने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 4. मंडप डेकोरेटर्स ऑपरेटर प्रोपरेटर आपण संपर्क साधायचा आहे. जितेश पाटील आपण संपर्क साधायचा आहे. अक्षय दीपक पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्यास विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. देवेंद्र ठाणगे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र खुल्या टप्प्याचा अगदी खोदून काढलेल्या चेंडूला लॉंग रेंजमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल पुढे करतात आपल्याकडे 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. देवेंद्र ठाणगे चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय जर्मन पिंपळा संघाकडून. राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र दिशा भरकटल्या. पंचांचा इशारा वाईट. अवंत धावणे संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 1 ने. धावसंख्या 6. पहिले षटक प्रगतीपथावर देवेंद्र ठाणगे पहिले षटक हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सूरज केने. भावले बी विपक्ष पिंपळास या दोन संघांमधील अंतिम सामना आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे देवेंद्र ठाणगेच्या रूपाने. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली लाईन. स्वेर चेंडू थोडंसं दिशावर नियंत्रण पाहायला मिळत नाही. दिशान गोलंदाजी हाताळताना गोलंदाज देवेंद्र ठाणगे. धावसंख्या 7. आपण सामना पाहतोय पिंपळास विरुद्ध भावले बी. अंतिम सामना सरपंच उपसरपंच चषक 2024 दापोडी चषकामधील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. देवेंद्र ठाणगे सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा सूरज केने. इथे मात्र चेंडू निघून जातो यशस्वीच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा करतात. दिशा भरकटली. अगदी लांबलचक षटक पाहायला मिळतंय. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेला तर गोलंदाज देवेंद्र ठाणगे याने आव्हानच्या रूपाने धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 8. देवेंद्र ठाणगे पुन्हा एकदा व्यापीडायचं एंड करून वळताना राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करतोय. इथे मात्र मिश्राईन फटका आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. सुरेख झेल आणि इथे मात्र समावतो तो फलंदाज सूरज केनेचा खेळ. पहिला धाव असो भावले बी संघाला सूरज केनेच्या रूपाने.
लगेच शतक्षण सजवायचं आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. न्यू बॅटर वेदांत गुळवी वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. पहिला फलंदाज सुरेश केने हा बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. देवेंद्र ठाणगे आपल्या षटकामध्ये शेवटचे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. तर सामना करेल फलंदाज वेदांत गुळवी. 2-2 षटकाचा सामना आपण पाहतोय. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय सरपंच उपसवन चषक 2024 मधील भावल बी विपक्ष पिंपळास या दोन संघामध्ये. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. सामना करेल फलंदाज वेदांत गुळवी. देवेंद्र ठाणगे व्यापीठाचं एंड करून वळताना राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडूला फेर करून दिले लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर भावले बी संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. लगेच दुसरं षटक आपण सुरू करायचं आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 1 बाद 14. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भावले बी संघ. शेवटच्या चेंडूवर दणदणीत षटकार वेदांत गुळवीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि षटकाने धावसंख्येला देखील येतोय आकार. धावसंख्या 14 1 बाद. दुसरं षटक त्यांची जबाबदारी मात्र प्रशांत गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत गायकवाडच्या रूपाने. तर सामना करेल फलंदाज नवनाथ मुकणे. गेम स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. प्रशांत गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर. तर सामना करेल फलंदाज नवनाथ मुकणे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू. इथे मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न बीट होते. इष्टक्षक तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावविलकावर 15 धावा. बायचा इशारा येतोय आव्हानच्या रूपाने धाव. धावसंख्या 15. दुसरं षटक मार्गस आहे. प्रशांत गायकवाड दुसरं षटक चालतोय. अंतिम सामना आपण पाहतोय आदित्य चॅम्पियन भावल वी विपक्ष जहानमान पिंपळास या दोन संघामध्ये. प्रशांत गायकवाड शॉर्ट रन पण गोलंदाजी करताना. तर यावेळी सामना करेल फलंदाज. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. सेफ लँडिंग होईल कारण क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. झेल होण्यासारखी संभावना नव्हती. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 17 धावा. अंतिम सामना आपण पाहतोय या सरपंच उपसवन चषक दापोडीमधील भावले बी विपक्ष पिंपळास या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस आहे. प्रशांत गायकवाड दुसरं षटकात चालतोय. इथे मात्र आपण पाहतोय पाहिला आणि सोडून दिला. पंचाचा इशारा वाईट आव्हान त्या वाईट रूपाने फलंदाज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र जास्त चेंडू दूर ठेवला जातोय. आतापर्यंत 5 वाईट चेंडू हाताळले गेले आहेत या इनिंग मध्ये. समोर खेळलेला चेंडू स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि इथे रनआउट रूपाने फलंदाज बाद. लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही आणि या नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये सुजित जाधव. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज सूरज केने बाद झाला होता आणि त्यानंतर बाद होताना वेदांत गुळवी रनआउटच्या रूपाने. नवीन बॅटर सुजित जाधव आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतं. नवनाथ मुकणे आणि सुजित जाधव ही जोडी मैदानामध्ये. अजून या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मध्ये चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 18 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूला लॉप केलेला लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जातोय या लॉंगांच्या वरून सीमा पत्राबळ शॉट षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरती. धावसंख्या 6 ने वाढून होते. ते धावफलकावर 24 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात.
मौके पे छक्का, कारण मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅटमधून. नवनाथ मुकणे यावेळी समोर खेळतो चेंडूला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न, मात्र या प्रयत्नात फलंदाज धावबाद. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे भावले बी संघाने आणि पिंपळा संघाने सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. तर अशा प्रकारे निर्धारित 2 षटकामध्ये या भावले बी संघाने आपल्या धावपल्याकडे धावा जोडलेल्या आहेत. त्या 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जर्मन पिंपळाच्या संघासमोर. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि पिंपळा संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे भावले बी संघाने. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलमी जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायचे आहे, कारण आपल्याकडे वेळ नाही. आपण अंतिम सामना पाहतोय या आदित्य चॅम्पियन भावले बी विपक्ष जर्मन पिंपळास या 2 संघामध्ये. 27 धावांचं लक्ष्य आणि 27 लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलमी जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय राजमाली आणि या त्याच्या समेत वंडर बॉय पिंपळास विशाल मस्के. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, टीम मीटिंग करायचं नाही भावले बी, आपल्याकडे वेळ नाही. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि फ्रंटलाईन गोलंदाज लगेच आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर तयार ठेवायचं आहे. फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर नवनाथ मुकणे सज्ज होतोय. तर सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते विशाल मस्के आणि राजमालीच्या रूपाने. आव्हान आहे ती 27 धावांचं 27 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. स्ट्रायकर बॅटर विशाल मस्के, नॉन स्ट्रायकर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राजमाली. तर गोलंदाजी मार्कवर फ्रंटलाईन गोलंदाज भावले बी संघाकडून नवनाथ मुकणे. 27 धावांचं लक्ष्य. लक्ष्य आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलमी जोडी मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. पहिल्याच षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. चांगली रनिंग बडीतून विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावने अकाउंट ओपन होतोय विशाल मस्के याचा आणि 2 धावने अकाउंट ओपन होतोय जर्मन पिंपळाच्या संघाचा. 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग जर्मन पिंपळा संघ करतोय. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय या आदित्य चॅम्पियन भावले विपक्ष जर्मन पिंपळास या 2 संघामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ नवनाथ मुकणे पहिलं षटक बदलतोय. पुन्हा एकदा सामना करत विशाल मस्के. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावपलीकडे 3 धावा. 27 या लक्ष्याचा पाठलाग जर्मन पिंपळा संघ करतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे नवनाथ मुकणे भावले बी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक बदलतोय. तर यावेळी सामनाकर फलंदाज राजमाली. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. सुजित जाधवच्या माध्यमातून झेल आणि पहिला फलंदाज राजमाली बाद होऊन पॅलमध्ये परतताना लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. पहिला फलंदाज बाद झालेला राजमाली 0वर. 3 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होताना न्यू बॅटर प्रशांत गायकवाड आता मात्र 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी होतोय. 27 लक्ष्याचा पाठलाग जर्मन पिंपळा संघ करतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवनाथ मुकणे पहिल्या षटकात चालतोय. तर यावेळी सामना करू फलंदाज प्रशांत गायकवाड. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलकावर पाहायला मिळते 3 धावा.
8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 24 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मोठे फटक्यांची आवश्यकता इथे मात्र पिंपळा संघाला असणार आहे. क्लीन बॉल, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. या प्रशांत गायकवाड याची गेली संपुष्टात. दुसरा आधार बसतोय जनमन पिंपळाच्या संघाला. आदित्य चॅम्पियन संघाचे पॅकर ज्यांनी हा संघ पॅक केलेला आहे आदित्य पाटील खूप खुश आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या समेत विकास पाटील साहेब देखील खुश आहेत. कारण मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण बघूया आदित्य चॅम्पियन भावले बिया संघ. न्यू बॅटर पप्पू घरत चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. इक्वेशन इथे आपण पाहतोय 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी पप्पू घरत आता मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. नवनाथ मुकणे पहिले षटक बदलतोय. आतापर्यंत 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू स्कोर ऑफ द विकेट जातोय. पॉइंट रिझर्व्हमध्ये दुसरी धावण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. फक्त एकच धावले 1 बॅच रूपाने. धावसंख्या एका धावने वाढते. धावफलकावर 4 धावा. इक्वेशन थोडंसं अवघड आता बनतं कारण क्लायमेट देखील चेंज झालेलं आहे. कूल क्लायमेट आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 23 धावा. दिनेश एकनाथ पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी योगेश भालेकर दुसरं षटक घेऊन येतो या आदित्य चॅम्पियन भावले या संघाकडून. प्लेअर मिस निर्धाव चेंडू आणि आता मात्र इक्वेशन थोडंसं अवघड बनतंय कारण 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. आणि या कंडिशनमध्ये नक्कीच हे इक्वेशन खूपच टफ असणार आहे. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आता आपण म्हणू शकतो की नक्कीच चॅम्पियन बनण्याच्या तयारीमध्ये आदित्य चॅम्पियन भावले बिया संघ आदित्य पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता योगेश भालेकर यांनी मात्र झेल तिथे पकडला जात नाही. 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेला आहे. सरपंच उपसरपंच चषकावर नाव कोरण्याच्या तयारीमध्ये आदित्य चॅम्पियन भावले बिया संघ. मजबूत स्थितीमध्ये पकड मजबूत केलेली आहे. फ्लॅन मिस. पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. पर्वतच्या छायेत सध्या आपण बघतो जर्मन पिंपळा संघाला. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. मात्र हा फटका आपण पाहतो या दिवा विजल्यानंतर तेल ओतण्याचं काम केलं जात आहे. कारण तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होत आहे. मात्र हा फटका येतोय इथून पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाते कारण शेवटचा 1 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. तर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलेलं आहे. या सरपंच उपसरपंच चषकावर नाव कोरलेलं आहे आदित्य पाटील यांचा संघ आदित्य चॅम्पियन भावले बिया संघाने.